नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे इनविजिबल नेकलेसबद्दल काही टिप्स, जे की खूप बेसिक टिप्स आहेत. थोड्याशा जर तुम्ही तुमच्या ज्या चुका आहेत त्या इम्प्रूव्ह केल्या तर तुमचा नेकलेससुद्धा खूप सुंदर होईल. मला भरपूर अशा कमेंट्स आल्या होत्या की इनविजिबल नेकलेसबद्दल ट्युटोरियल द्या किंवा त्याचा बेसिक माहिती सांगा. त्यासाठी मी हा आज व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज आणि ज्या टिप्स आहेत त्या मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. ठीक आहे. तर आज आपण जो एक्सप्लोर करतो आहे व्हिडिओ, तर तो आहे इनविजिबल नेकलेसबद्दल, की काही बेसिक ज्या गोष्टी आहेत की त्या गोष्टींमुळे नेकलेस बनवताना प्रॉब्लेम्स येतात किंवा वायरचा इश्यू आहे किंवा आपण त्या पॅन्डेडला कसं अटॅच करायचं, ह्याबद्दलची जी माहिती आहे ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर ह्या वायरला गेअर वायर असं म्हणतात. ह्यामध्ये कुठलीही साईज अवेलेबल नाही आहे. जरी असेल ती आता रिसेंटली आली असेल, पण मेन म्हणजे इनविजिबल नेकलेस करायचा आहे तर तुम्हाला हीच वायर वापरावी लागणार आहे. त्याला गेअर वायर असं म्हणतात. पॅन्डेड अटॅच करायचं आहे तर बेसिकली 3 जे होल्स असतात त्याच्यामधून काढून परत दुसऱ्या होलमधून काढून घ्यावं लागतं. त्यामुळे पॅन्डेड जे आहे ते एकदम व्यवस्थित फिक्स होतं. ओढून त्याला आपण वेगवेगळे बीड्स किंवा वेगवेगळी डिझाईन करणार असेल तर त्यावेळेस मग लॉक बीडने त्याला अटॅच करू शकतो. पॅन्डेड अजिबात हलत नाही. नेक्स्ट आहे की बेसिकली आपण काय करतो की वायर घ्यायचं आपल्याला एवढं कळत नाही की किती घ्यायचं. नेकलेस आपल्याला खाली पाहिजे, वर पाहिजे, शॉर्ट पाहिजे, लाँग पाहिजे, शॉर्ट पाहिजे, लाँग पाहिजे. ह्यासाठी आपण काय करतो, चुकून आपल्याकडून कधी कमी वायर होते तर कधी जास्त होते. तर हे लक्षात ठेवा की कधी पण आपण नेकलेस आपल्याला शॉर्ट पाहिजे असेल तर कुठपर्यंत पाहिजे तेवढी वायर घ्यायची आणि त्याच्यामध्ये बरोबर 1 इंच ॲड करायचा. 1 इंच ॲड केला की तो काय होतो, आपल्याबरोबर जे आपल्याला हुक अटॅच करायचं असतं किंवा चेन अटॅच करायची असते त्यामध्ये ते मोडून जातं. त्यामुळे काय होतं, व्यवस्थित आपल्या नेकलेसची साईज पण होते. 1 इंच कुठल्या पण नेकलेसमध्ये 1 इंच वाढवायचा. तुम्हाला लाँग करायचं असेल तर 1 इंच त्याच्यामध्ये घ्या. तुम्हाला शॉर्ट नेकलेस करायचा असेल तर 1 इंच त्याच्यामध्ये आपल्याला वायर एक्स्ट्रा घ्यायची आहे. त्यामुळे तो नेकलेसची जी साईज असते ती व्यवस्थित होते. कधी पण नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जी लॉक बीड आपण यूज करतो त्या लॉक बीड एकदम व्यवस्थित पॅन्डेडला ओढून बीड्स टाकून मग लॉक बीड्स ज्या आहेत त्या बरोबर इक्वली आपल्याला लावायच्या. कधी कधी काय होतं, जे लॉक बीड्स आहेत आपले ते थोडेसे, आपला नेकलेस सरळ असतो पण त्या उलट्या डायरेक्शननी आपण प्रेस करतो त्याच्याने ते लागू पण शकतात. गळ्याच्या साईडला त्याच्याने आपल्याला टोचू शकतं किंवा लागू शकतं. त्यामुळे नेकलेस पहिल्यांदा सरळ ठेवा. पॅन्डेडच्या बरोबर समोर, इन फ्रंट ऑफ द पॅन्डेड, त्याच्या समोरची जी बाजू आहे त्याच्या ठिकाणीच आपल्याला व्यवस्थित खाली ठेवून लॉक बीड्सला प्रेस करायचं असतं. त्यामुळे काय होतं, जे आपले लॉक बीड्स असतात ते टोचत नाहीत नेकलेस घातल्यानंतर. अशा ह्या काही टिप्स आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला वायर घ्यायची असेल तर ती तुम्ही त्याला सारखं फोल्ड करू नका. आता हे माझ्याकडून थोडंसं, मी हा एक डेमो पीस ठेवलेला आहे की तो मी एक पॅकेटमध्ये ठेवलेला. तो कसं होतं, गोल राऊंड करत करत ठेवला त्यामुळे त्याच्या वायर थोड्याशा काय झालेल्या आहेत, प्रेस झालेल्या आहेत. पण लॉंग मोठं पॅकेटसुद्धा भेटतं, त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित सर्कल करून ठेवू शकता. त्यामुळे ती जी वायर आहे ती कधी प्रेस होणार नाही किंवा फोल्ड होणार नाही. हे अटॅच करायचं आहे. अटॅच करताना आपण त्या ठिकाणी 4 तर लॉक बीड आपण टाकून घ्यायचे असतात. कधी पण कुठली पण चेन आपल्याला बॅकसाठी पाहिजे असेल किंवा हुक अटॅच करायचं असेल त्यावेळेस 4 बीड्स आपल्याला टाकायचे असतात त्याच्यामध्ये. त्याच्याने एक बीड, कधी कधी काय होतं, आपला प्लायर आपल्याला म्हणजे फसवतो की आपण त्याला प्रेस केलं तरी पण आपला लॉक बीड प्रेस होत नाही. त्यामुळे मग काय करायचं, 4 लॉक बीड टाकायचे आणि चांगलं प्रेस केल्यामुळे तो लॉक बीड लूज पडत नाही. एक लॉक बीड लूज पडला तरी काही प्रॉब्लेम नाही, दुसरा पडला तरी प्रॉब्लेम, पण खालचे तरी व्यवस्थित जे लॉक बीड्स असतात ते फिक्स झाले पाहिजेत. फिक्स जर व्यवस्थित केलं तर इनविजिबल नेकलेस लुक येणारच आहे. व्यवस्थित मेजरमेंट घेऊन तुम्हाला व्यवस्थित बाकीचे सगळे बीड्स आहेत ते इक्वली लावायचे असतात. त्यासाठी तुम्ही जी आपली मेजरमेंट असते त्याच्याने सुद्धा मेजर करून घेऊ शकता.
वर खाली होत नाही, त्यामुळे मेजरमेंट घेऊनच हा इनविजिबल नेकलेस बनवायचा असतो. ह्या काही बेसिकच्या टिप्स आहेत त्या आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओज आहेत माझे आणि ज्या टिप्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.